साईराम. तर आज आमचा पिकनिकचा फायनल डे झालेला आहे, कारण का आता वाजलेले आहेत 2. आता आम्ही टिटवाळ्याला जात आहे. तर माझी मम्मी आता मला काहीतरी सरप्राईज देते, तुम्हाला दाखवतो. मम्मी धनागाडा 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 धनचे पिकनिकला आहे. सोय 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 सोय. आणि ही माझी 3 नंबर बहीण आणि ही 2 नंबर बहीण. तर आम्ही आता आमच्या एरियातून निघालेलो आहे. आपली कंपनी आहे बघा. काय काय सगळे ट्रेननी जात आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तर मला असं वाटतं ना की खूप मजा येणार आहे. कारण का माहिती आहे का, मजा येणार आहे आज. धुमाकूळ आज धुमाकूळ. काम 25 फुल काम 25 आहे आज. काम 25. तर तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही फायनली टिटवाळा स्टेशनला पोहोचलेलो आहे. आमची कंपनी क्या बोलते कंपनी मचाएंगे ना, सबको नचा देंगे भाई. आज का दिन हम लोग के नाम पे है. फार्म हाउस फुल आज का. तर आता आमची जरा इथं आमच्या 1 तासाची शॉपिंग आहे. काय काय घेणार आहेत ते मी आता तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. तर आता आम्ही स्टेशनवरून रिक्षाने आलेलो. तर तिथं आम्ही नाश्ता केला. तर बघा उचकी लागली उचकी. कोणतरी आठवण काढतोय. खूप छान आहे. समोसा पाव 1 नंबर आहे. नाईस. आता तुम्हाला दाखवतो. बघा कशा उपाशीवाणी खात आहेत. आणि सगळ्यांच्या पाणीपुरी सोमूट रे. हे बघा पाणीपुरी 5 पाणी. जिरा, लिंबू, हजमा हजम, पुदिना, लसूण. हा कुठला बोललास? हजमा हजम. ही बघा आमची 3 चाकी गाडी. आता आम्ही फायनली फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो आता फार्म हाऊस. एवढा खूप छान आहे ना फार्म हाऊस. 1 नंबर फार्म हाऊस. अरे तुम लोग चालू भी हो गए भाई. तर आता आम्ही थोड्या वेळात फार्म हाऊस दाखवतो भाई. फार्म हाऊसचा व्ह्यू आपला. ठीक आहे. हा आपला फार्म हाऊसचा व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे रेन डान्स चालू नाही केलंय, आत्ताच जस्ट आलो आम्ही. आणि हे 2 स्लाईड आहेत. मला तर वाटतं अजूनपर्यंत कुठल्याच फार्म हाऊसला अशा स्लाईड नाहीत. तुम्हाला तर वरून पण व्ह्यू दाखवतो. हा बघा वरून व्ह्यू. व्ह्यू तर खूप छान आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा भाई चालूच नाही झाल्या. कपडे नाही. फार्म हाऊसला आलो नाही तर लगेच चालू भाई. खोल केवढा आहे रे भाई? खोल दाखव. छाती एवढा आहे. हा बघा आमचा गणपती बाप्पा. जय बाप्पा की जय. कसम. हा बघा आमचा सुमित घरून आला चड्डीवर. आणि आता चड्डीत नाही. अंडरवेअर वर आहे. सुमित हे सुमित. ओ कडक आहे कडक. हो बघा पप्पा आणि पोरगा कसे खात आहेत बघा. तर खूप छान आहे फार्म हाऊस. फक्त उत्सुकता फक्त आम्हाला कपडे काढायची. तर ऋतिक तुला कसं काय वाटतं फार्म हाऊस बद्दल? आणि जबरदस्त. हा नाईस. 25 सप्टेंबर ना खूप लांब आहे वाटतं. असं ठरवलं आम्ही की पोरांनी पैसे काउंटर कडून त्याला एक सरप्राईज द्यायची आहे. काय द्यायचं सरप्राईज? एवढं काय एवढं? एक शर्ट आणि पॅन्ट द्यायची. का रे असं का? माझं म्हणणं आहे स्वतःचं. हा काय? मला खूप वाईट वाटतंय. ठीक आहे तुम्हाला दाखवतो सुमित कोण आहे तो. सुमित
कारण का तो येता नाही ना हाफ चड्डीवर आलेला ना, त्याच्यामुळे ऋतिक गोवळकर बोललेला. गाडी आलेली आहे 4 व्हीलर. तर 4 व्हीलर मधले असे वाटतायत थकलेले आहेत. आणि हा प्रवीण जोशी, आपला प्रवीण जोशी दादा खूप थकलेले वाटतायत. तर तुम्हाला थोडा वेळ दाखवतो 4 व्हीलरचे मानकरी. कसं वाटलंय 4 व्हीलर मध्ये? काय झालं? भरपूर चांगलं झालं. काय बोलतो? काय बोलतो? हा काय हा तर फुल पवन के ना मानलाच पाहिजे. हा बघा पवन केने तर नाही वाटत आहे मला, तर हे वाटतं कृष्णा सातपुते. अव हे आपला पेंढारी रोहित. ही आपली गाडी आहे. पूर्ण गाडीमध्ये बघा जाम जाम. हा कडा काय एक नंबर भाई. या साईडने काढला तर चांगला लागतं पिल्लू. कडा काय एकदम मचाएंगे. याच्याच आपल्या तर आज संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत. तर थोडी पब्लिक पण वाढलेली आहे. थोडा वेळ तुम्हाला दाखवतो. सँडी बाय आत्ताच आलेत. ओ पप्पू भाई दोन चॉकलेट बॉय. हा आताच. आता सध्या तर बाकीचे नाहीत. तर तुम्हाला दाखवतो क्या बोलतीये कंपनी. ड्रायव्हर अरे भाई 1 साइड है. ये तो भाई 1 साइड है. ओ माय गॉड कडक एक नंबर यार. ये देख ना भाई, पब्लिक देख ना भाई बैठी लिए भाई कट्टे पे. अपने कट्टे पे देखो भाई पिल्लू भाई सब अरेंजमेंट कर रहे काम 25 में भाई. हा भाई हे बघा पाण्यातून बाहेरच ना आल्यापासून. निकलाय. तर मी आता तुम्हाला थोडाच वेळ दाखवतो आमच्यासाठी जेवण स्पेशलिस्ट. आम्ही आचारी मागवलेला आहे स्पेशलिस्ट जेवायसाठी, जेवण बनवण्यासाठी सॉरी. तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर आता कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. रूम मध्ये आलो तर आहे. आमची रूम आहे. तर किचन हे वॉशरूम आहेत हे 2. हे बघा हे जेवणाचे आचार्य आहेत. हे बघा खूप भारी बनवतात जेवण पण. हा रोहित एजरकर आत्ताच आलेला आहे. हा आमचा किचन. खेकडे दिसतात. ही आमची मच्छी आहे पण गण्याला खेकडे दिसते. ते बघा चिंदी बंद जायचं. शिवसाईच्या गोविंदासाठी नावाचा हात वरती. आमचा आता सध्या स्टार्टर आयटम चालू झालेला आहे.
मुलांना इकडे जरा मुलांना मागे जरा मागे मागे थोडा मागे थांबा, मागे 2 मिनिटं तुम्हाला कसं वाटतंय आणि मजा येते की नाही अजून तर आताशी ट्रेलर आहे थोडा मागे ना थोडा मागे नाही दिसणार आताशी ट्रेलर आहे अजून पिक्चर खूप बाकी आहे कारण का आताशी आपला स्टार्टर आणलाय थोडा दाखव आणि आपला जोर दाखव अरे बोल 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 शिवशाही वाले की शिवशाही वाले की शिवशाही वाले की चला आपण भेटूया आता स्टार्टर दाखवतो तुम्हाला रेन डान्स पण चालू झालेला आहे बघा खूप खूप खुश आहेत खूप हे बघा ना हे बघा स्विमिंग पूल मध्ये सगळे उतरलेले आहेत आणि हे बघा नाचत आहेत पण खूप स्लायडिंग पण चालू झालेली आहे स्लायडिंग 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 पण चालू झालेलं आहे बघा हे बघा तुम्हाला अजून थोड्या वेळात अजून दाखव आपल्या गणेश परबनी स्टार्टर आणलेला आहे गणेश परबनी आणले आहे पापड थांब त्याच्यात सरप्राईज पण आहे तर मी तुम्हाला दाखवतो गणेशसाठी एकदा थँक्यू बोला थँक्यू थांबा दाखव साईडला घे दाम या आयुष्यपत काय खातायत रे लय बेकार खातायत हो मनीष तलेकर लॉलीपॉप 1 साइड मध्ये लॉलीपॉप खाता बघा योग्य दादाने आपल्या एजस साठी केक बनवलाय तर तो काय बोलते ते ऐका सगळे केक कापतात गल्लीमध्ये आम्ही केक कापतोय चिल्लीमध्ये हॅपी बर्थडे टू यू बर्थडे करणार आहोत आणि केला पण बर्थडे तुम्हाला दाखवेल थोड्याच वेळात आपल्या व्हिडिओ मध्ये खूप छान बर्थडे पण झाला मस्त केक होता चिल्ली केक कसा होता भावानू केक एक नंबर जेवणाची सोय केलेली तो मास्टर ब्लास्टर आणि त्याचे साथीदार सुमित दादा फडके खूप छान जेवण बनवलंय आणि सोम रुंडेकर तुला काय वाटतं याच्याबद्दल मला वाटतंय की 1 नंबर सूप बनवलंय की ते आमलेट वाटत होतं पण बघतोय तर चिकनच आहे त्याच्यामध्ये क्या बात आहे आमचे शिवसेनेचे गोविंद पथकचे अध्यक्ष म्हणजे सुमित दादा फडके आणि आमचे कोण? वन साइड
आता वाजलेले आहेत 3:30. 4 वाजतील मला वाटतं झोपेपर्यंत. 3:30 वाजलेले आहेत आणि आता मी जातो एसीच्या रूम मध्ये. मला दाखवतो कोण कोण झोपलेत ते थोडा वेळात. बोललेलो आपल्या रूमवर सगळे झोपलेले, पण आपला योगे दादा टीव्ही बघतोय. कोणता सिरियल आहे काय माहित, वन मॅन शो. ओ रेड. ओके ओके. बाकीच्यांना अजून दाखव. तर ते सगळे आपले पंटर ह्या रूम मध्ये आहेत. तर तुम्हाला दाखवतो, सगळे झोपलेले आहेत. तराट काम हा येथून बघ कसा झोपलाय स्टँडिंग. हे वरती 2 जण झोपलेले आहेत आणि इथं पण आहेत. हा ऋतिक आणि हा रोहित विश्वकर्मा हे झोपलेले आहेत. बाय बाय. तो वाजले 3:30. 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहे तिथे 3-4 जण. आम्ही पण झोपायला चाललेलो आहे बेडवर मस्त. तर मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. आता आम्ही 3-4 जण जागे आहेत. आम्ही सुमित, हा बघा सकाळचे 4 वाजलेत. ओ आणि हा मनीष तळेकर आत्ताच फ्रेश झालाय. ओ हो हनी सिंग. चला बाय बाय. शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 9:30. आत्ता जस्ट उठलोय मस्तपैकी थोडा. त्यामुळे जर चष्मा घालतो, ऊन पण खूप आहे. तर आपला आजचा संडेचा दिवस कडक मस्त बघा. सकाळचा व्ह्यू, सकाळची चाय. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चाय बघा एकदम. आणि अंजोरली आले. अंजोरली बघा. जेवलाच नाही आपला हॅरी दादा रात्री जेवले नव्हते म्हणून सुमित दादा तर आता सकाळीचे जेवतायत. मस्त बुर्जी भात खातायत आणि सकाळी 9 वाजल्यापासूनच लॅपटॉपवर काम चालू आहे. भाई साधा काम नाही, लय लोड आलाय वाटतं. आणि आपल्या इथे किचन मध्ये आलोय मी. किचन मध्ये. ओ गुड मॉर्निंग गाईज. धन्यवाद यार योगेश दादा. हे आमचे काय अंडा राईस सकाळचा. अंडा राईस. ही बघा बुर्जी, मस्तपैकी बुर्जी आहे, पाव आहे मस्तपैकी. धन्यवाद योगेश दादा आम्हाला असं सहकार्य केल्याबद्दल. मस्तपैकी अंडा राईस. आता सगळ्यांना उठवायला जातो. वरच्या रूम मध्ये आलेलो आहे. हे बघा थांबा उघडणार. हे बघा रोहितला जास्त थंडी लागलेली म्हणून बाहेर येऊन झोपलाय. काल एसी करत होते. अरे असं नसतो डोकवायचा बाबा. खोल ना. खोल बघूया. खोलला ना. हा कडक व्ह्यू. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हे उठा भाई. बुर्जी पाव तयार झालेली आहे आपली आणि तिथे लपेटतायत पण. चला उठा. साईराम. तर दुसऱ्या रूम मध्ये पण झोपलेले आहेत. अरे काय नुसतं काय दिवसभर झोपतच राहणार काय. चले बुर्जी पाव झालाय. बुर्जी पाव. हेलो गाइस, कैसे हो आप लोग? कैसे हो. फुल एसी थंड. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. सगळा आता मोसम तर झालेला आहे. फुल रेन डान्स पण चालू झालेला आहे. तुम्हाला आता थोडा वेळ दाखवतो बघा. आणि रेन डान्स आणि स्लाइड पण चालू झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो आता थोडा वेळ.
आता वाजलेले आहेत 4:30. तर अर्धा तास बाकी आमचा, अर्धा ते 1 तास. आता आता आमचा योग्य दादाने आम्हाला जेवण बनवून दिलं ना, एकदम खतरनाक हा भाई, मानला पाहिजे भाई, 1 नंबर. आता पण जेवण खतरनाक दिला, भाकऱ्या बिकऱ्या मस्त वेगळी टनाटन तुम्हाला दाखवतो. धन्यवाद, असं सहकार्य करा. मनीष तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला 2 शब्द पाहिजे. योगाची फाटली पण आम्हाला मजा वाटली. हो कडक भाई, 1 नंबर. तुम्हाला जेवण दाखवतो, थांबा. तंदुरी आणि हा कलेजी पेटा, चिकन, राईस. गणेश परब कसं वाटतं जेवण? हा भाई, सलाड तर बघा ना भाई, चिकन टन टन वाजायला पाव. ओके, टायमिंग तर झालेला आहे सगळ्यांचा भाई. कडक आहे, एकदम कडक भाई. गाणं वाजव, गाणं वाजव. हे बघा काय बाकी आहे. हो, फक्त अर्धा तास राहिलेला आहे. तर अर्धा तासामध्ये आता आमचा डान्स तर एकदम खतरनाक होणार. शिवसाईची मुलं आहेत म्हणून, शिवसाईची मुलं बोलले तर एकदम डान्स तर खतरनाक. रील्स पण येणार आहेत आपले, रील्स 2-3 तरी रील्स येतील एकदम. तर तुम्हाला डान्स दाखवतो आपल्या मुलांचा. आम्ही निघालो, पण आमचं चेकआउट पण झाला मस्तपैकी, एकदम कडक. मजा पण आली. तुम्हाला तर सगळ्या मुलांना दाखवतो कसं वाटलं त्यांना, त्यांचं रिॲक्शन. भाई 1 नंबर होता फार्महाऊस, खूप मजा आली. मजा आली, पण आता जावंसं वाटत नाही. पण आता काय करू, अंजोरले आले, आता झोपतो घरी. सो कसं वाटलं? फार्महाऊस 1 नंबर होता, त्याच्यामध्ये स्लाइड होता, ते 1 नंबर होता. भाई कसा होता? ठीक आहे. सगळ्या आमच्या मुलांचा मत आहे की खूप छान होता. योग्य दादांनी फार्म हाऊस पण छान बघितला, त्यांनी जेवणाचं पण एकदम कडक, एकदम खूप छान बनवलं जेवण पण. आणि तुम्ही पण त्या फार्म हाऊसला व्हिजिट द्या, कारण का खूप छानच आहे फार्म हाऊस. आणि एवढं पण नाही की ठीक आहे, नॉर्मल रेट तर आहे. तर आपण भेटू आता डायरेक्ट वडायला. खूप छान होता. तर तुम्ही पण जावा एका फार्म हाऊसला आणि विजिट करा. आणि आपल्या भावाबद्दल ऋतिक वडा हवा बोलते. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब पण करा आणि घंटा वाजवा. फार्म हाऊसचा दिवस संपला आहे. 24 तास कसे निघाले समजलेच नाही आम्हाला. पुन्हा घसाचा आवाज थोडा कमी झाला आहे. खूप छान होता फार्म हाऊस. मिल्का फार्म हाऊस खूप छान होता. आमच्या ग्रुपच्या रील्स येणार आहेत, 2-3 रील्स येतीलच. त्यांना लाईक द्या, भरभरून लाईक द्या. 10K व्ह्यूज केले पाहिजे.